कॉलेजमध्ये पहिल्याच लेक्चरला याचं येडचाळ चालू होतं ना, असं कधीच वाटलं नव्हतं. तर नमस्कार मित्रांनो, मी एस चव्हाण, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आज कॉलेजमध्ये जायचं अजिबातच मन नव्हतं, पण ही म्हणली म्हणून जायला लागला. आता तुम्ही म्हणताल कोण, तर बघा. आता तिने बोलवले म्हणलं कॉलेजला गेलंच पाहिजे, म्हणून मी पाटणीवर सॅग अडकून निघालो कॉलेजच्या दिशेने. मध्ये कोणत्याही प्रकारचा स्टॉप न घेता मी डायरेक्ट कॉलेजमध्ये पोहोचलो. वर्गात जात असताना मला या आगीमुळे दिसलं आणि मी माझ्याच मनाला म्हणत होतो की जर आपल्याला जरी भेटायला आलं तर खूपच अवघड परिस्थिती होऊ शकते. म्हणून मी माझ्याच मनाला म्हणलं नको घ्यायला आता कोणती रिक्स, वर्गात जाऊन करून घेऊया आपली बसायची जागा फिक्स. मनाचं ऐकत मी पोहोचलो वर्गात पोहोचलो नाही तेच आमच्या सायकोलॉजीच्या सरांनी नेलं प्रोजेक्टर रूम मध्ये. ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रोजेक्टर रूम मध्ये गेलो, ह्याचं काही एडचाळ थांबत नव्हतं. सरांनी त्याला गप्प बसवलं ना आम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ लावून दिलं. त्या मोटिवेशनल व्हिडिओचा आमच्या मनावर काहीतरी परिणाम झाला होता. आता मी असं बोलण्याचं कारण म्हणजे आम्ही सलग 3 लेक्चर अटेंड केले होते. 3 लेक्चर अटेंड करून आम्ही निघालो होतो बाहेर आल्यावर कळालं की आता कोणत्याही प्रकारचे लेक्चर होणार नाही. त्यामुळे आम्ही दोघांनी पण घरी जायचा निर्णय घेतला होता. पण घरी जायच्या आधी माझ्या तुटलेल्या गडाळ्याच्या पट्ट्याची ट्रीटमेंट करायची होती. मग आम्ही दोघांनी पण गडाळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन गडाळ्याला नीट करून घेतलं. आम्ही जातो आता आमच्या घरी. भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये.